ज्यांना जमत नाही ते देखील अगदी सहजपणे अनारसे बनवू शकतील एवढ्या सोप्या पद्धतीने इथे रेसिपी सांगितलेली आहे। दिवाळीच्या फराळामध्ये हमखास बनवला जाणारा पदार्थ अनारसे। इथे सुगंधच एवढा याचा छान असतो की पाहून हे खावेसे तर वाटतातच आणि बनवायची देखील आज इच्छा होईल तुम्हाला, एवढ्या सोप्या पद्धतीने मी इथे सांगितलेलं आहे। तर फार काही याच्यामध्ये एक्स्ट्राचं साहित्य वगैरे न वापरता साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत। ज्यांनी इथून मागे ज्यांचे अनारसे बिघडत होते त्यांनी स्पेशली हा व्हिडिओ नक्की पाहावा। भरपूर टिप्स सांगितलेले आहेत, त्याच्यामुळे कोणीही जरी पहिल्या प्रयत्नामध्ये बनवायचं म्हटलं तरी अगदी सहजपणे ते बनवू शकतील। व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पाहत राहा। अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। अनारसे बनवण्यासाठी लागणार आहेत तांदूळ, तर कुठलेही स्पेशल तांदूळ घ्यायची गरज नाही। अगदी साधे तांदूळ जे जाडे भरडे असतात ते घेतले तरी अनारसे छान होतात। फक्त तांदूळ जो आहे ना तो जुना असावा। तर हे 1 किलो तांदूळ मी इथं घेतलेले आहे आणि सगळ्यात आधी आपल्याला हे 3 ते 4 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत। तर हे धुवून घेतल्याच्या नंतर आपल्याला कमीत कमी 3 दिवस हे भिजवत ठेवायचे आहेत। त्याच्यामुळे मी एका डब्यामध्ये हे सगळे तांदूळ काढून घेतलेले आहे। इथं भिजण्यासाठी पुरेसं पाणी यामध्ये टाकून ठेवलेलं आहे। डबा बंद करायचा आहे आणि प्रत्येक दिवशी आपल्याला यातलं पाणी बदलायचं आहे, नाही तर तांदळाला एक वेगळाच वास येतो। इथं पहिल्या दिवशी पाहू शकते थोडेसे बबल आलेले, दुसऱ्या दिवशी जरा जास्त पाण्यामध्ये बबल दिसत आहेत आणि तिसऱ्या दिवशी मी हे धुवून घेतलेले आहेत। तर म्हणजे साधारणतः 3.5 दिवस मी हे तांदूळ भिजवले आणि त्याच्यानंतर मग हातावर घेऊन चेक केलं तर तांदळाचा जो आहे ना सहज तुकडा पडतो। थोडेसे हातावर असे हे केले तर थोडीशी पावडर त्याची तयार होते, म्हणजे तांदूळ जे आहेत ना व्यवस्थित असे आपले भिजलेले आहेत। एखादा दिवस जास्त जरी भिजवले तरी हरकत नाही। आता हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे। तांदळामधलं पाणी चांगलं निथळलं की ते आपल्याला सुकवायचे आहेत। तर एका सुती कापडावर मी असे हे घरातच पंख्याखाली हे असे पसरवून टाकलेले आहेत। तर फार देखील एकदम कोरडे फडफडीत होईपर्यंत सुकवायचे नाही आहे। साधारणतः अर्धा ते पाऊण तास मी हे सुकवून घेतलेले आहे। आता इथे असे अर्ध्या पाऊण तासाने हातावर चेक केलेले आहे। बाहेरून हे एकदम सुके वाटत आहेत पण आतमध्ये असे ओलसर आहेत, म्हणजे दळल्यानंतर त्याच्यामध्ये ओलावा राहील असे हे तांदूळ आपल्याला सुकवायचे आहेत। आता हे सुकलेले आहे, एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत। तर आपल्याला हे दळून घ्यायचे आहेत। तर दळण्यासाठी काय करायचं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थोडे थोडे तांदूळ घ्यायचे आहेत। थोडे थोडे तांदूळ घेतले म्हणजे व्यवस्थित असे ते बारीक होतात, वेळ लागत नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जास्त जर तांदूळ घेतले तर तांदूळ गरम होतात, तर तांदूळ दळताना ते अजिबात गरम होता कामा नये। तर या पद्धतीने हे थोडे थोडे घेऊन मी इथे हे बारीक केलेले आहे। त्यानंतर आपल्याला हे एकसारखं पीठ यायला हवं, त्याच्यासाठी सुजीच्या चाळणीने आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे। आता चाळल्याच्या नंतर वरती जे राहील ते पुन्हा भांड्यामध्ये टाकायचे आहेत। दुसरे तांदूळ घ्यायचे आणि एकत्र करून हे सगळे असे वाटून घ्यायचे। तर सगळे 1 किलो तांदूळ भिजवले होते, तर सगळं 1 किलो तांदळाचं पीठ दळून झालेलं आहे। चाळताना सुजीच्या चाळणीचा वापर करायचा आहे, म्हणजे एकदम बारीक असं हे पीठ होतं। आता 1 किलो तांदळासाठी मी इथे कमीत कमी 800 ग्रॅम गूळ घेतलेला आहे आणि गूळ इथे मिक्स करताना काय करायचं आहे, थोडेसे कष्ट पडतात पण मी हा इथे किसून घेतलेला आहे। पिठामध्ये जर गुळाच्या गुठळ्या राहिल्या, बारीक कण राहिले तर अनारसे जे आहेत ना मध्ये फुटले जातात किंवा कडक होतात तेवढ्या भागापुढे। एकसारखं आपल्याला खाताना टेक्स्चर वाटायला हवं, कडकमध्येच व्हायला नकोत, म्हणून थोडासा गुळ असा किसून घ्यायचा आहे। आणि इथे पाहू शकता इथे पीठ दाखवायचं राहिलं, हे दळल्याच्या नंतर हातावर दाबलं ना अशी मूठ तयार होते आणि एक थंडावा त्या पिठामध्ये असतो, म्हणजे हलकासा ओलसरपणा आपल्याला जाणवेल। आता इथे गूळ आणि पीठ मिक्स करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जेवढं व्यवस्थित हे तुम्ही मिक्स करून घ्याल तेवढे अनारसे छान येतील। छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर ह्या खूप महत्त्वाच्या आहेत। दोन्ही हाताने मस्त जेवढं शक्य होईल तेवढं हे करून घ्यायचं आहे। बऱ्याचदा काय होतं, किसून जरी घेतला ना गुळाची कुठेतरी गुठळी राहते, मग ते ज्यावेळी अनारसे बनवतो ना त्यावेळी मध्येच ते फसफसलं जातं किंवा तेवढा भाग एकदम खाताना कडक होतो। त्यासाठी हे चांगलं मळत राहायचं आहे, जेवढं हाताने शक्य आहे तेवढं करायचं, म्हणजे सगळ्या पिठामध्ये गूळ जो आहे ना हा मिक्स व्हायला पाहिजे। बऱ्याचदा काय होतं आपण असंच ओबडधोबड मळून घेतो, गूळ एका ठिकाणी चांगला लागतो, पिठाचा काही भाग राहतो तिथं गुळच पोचत नाही। त्याच्यामुळे हे व्यवस्थित जेवढं मिक्स करता येईल सगळ्या पिठामध्ये गूळ हा सगळीकडे पसरायला हवा। आता त्यानंतर अजून सोपी आयडिया करूया। आता हे त्यासाठी आधी हे मिक्स करून घेणं गरजेचं आहे। सगळं मिक्स झाल्याच्या नंतर पाहू शकता इथं बऱ्यापैकी हे मिक्स झालेलं आहे। त्यानंतर हातावर असे हे चोळून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे गूळ जो आहे ना सगळ्या पिठाकडे असा मिक्स होतो आणि गुठळ्या देखील फुटल्या जातात। त्यानंतर काय करायचं आहे, थोडंफारही राहायला नको म्हणून एक प्रिकॉशन म्हणून अनारसे चांगले येण्यासाठी
बरेच जण अशा पद्धतीचं पीठ झालं की गोळे करतात, भरून ठेवतात. पण मी काय केलेलं आहे, थोडं थोडं पीठ पुन्हा घेतलेलं आहे आणि हलकंसं 1 ते 2 सेकंद फक्त हे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे गूळ जो आहे ना एकसारखा सगळ्या पिठामध्ये इथे लागला जातो. इथे पाहू शकताय सुटसुटीत देखील पीठ झालेलं आहे आणि कुठेही गुठळी अजिबात राहिलेली नाही. हे खूप महत्त्वाचं आहे. तर या पद्धतीने सगळं पीठ जे आहे ना मी करून घेतलेलं आहे. इथेही पीठ गरम व्हायला नको अजिबात आणि चांगला ओलावा लगेच पिठामध्ये इथं आलेला आहे, कारण गूळ एकदम व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे. कुठे गुळाची एकही गुठळी किंवा थोडा जरी हे दिसणार नाही. प्रॉपर हे मिक्स झालेलं आहे. त्यानंतर हाताने जमत असेल तर मिक्स करून घ्या किंवा असेच गोळे भरून ठेवले तरी चालेल. तर मी इथे हे गोळे बनवून घेत आहे. थोडंसं मिक्स केलेलं आहे, यापेक्षा जास्त मिक्स करायची गरज आता वाटत नाही. तर असे हे गोळे बनवून घेतलेले आहे आणि डब्यामध्ये हे ठेवून दिलेले आहे. पीठ बाहेरच ठेवलं होतं, फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची गरज नाही. बाहेर किती दिवस हे व्यवस्थित राहू शकतं. तिसऱ्या दिवशी ते पाहू शकता पिठामध्ये चांगला असा ओलावा आलेला दिसत आहे. एकदम अनारशाला पाहिजे तसं पीठ झालेलं आहे. एकदम प्रॉपर अनारशांचा जो सुगंध येत असतो तो सुगंध डबा उघडल्या उघडल्या येत आहे. आता अनारसे बनवायला घेऊया. साहित्य काही लागणार आहे आपल्याला, थोडंसं तेल लागणार आहे आणि एका वाटीमध्ये खसखस काढलेली आहे आणि दुसरीकडे तळण्यासाठी देखील तेल काढलेलं आहे. आता एका परातीमध्ये आपल्याला जेवढ्याचे अनारसे करायचे आहेत तेवढं पीठ घेतलेलं आहे. थोडासा तेलाचा हात घेतलेला आहे आणि पीठ जेवढं मळून घेता येईल तेवढं मळून घ्यायचं आहे. एकदम सहज असं पेड्यासारखं मऊसूद असं हे पीठ झालेलं आहे. चांगला ओलावा आलेला आहे. कुठलंही दूध पाणी किंवा काहीही टाकायची गरज नाही. तर असं हे गोळे आता हे मळून घेत आहे आणि याचे छोटे छोटे गोळे करून घेत आहे. एकदा गोळे करून घेतलं म्हणजे बनवायला लागलं की पटपट असे अनारसे होतात. पण जर इनकेस जर पीठ कधी कधी खूपच सुक्कं झालं, मळवत नाही आहे, तर अशावेळी थोडंसं दुधाचा वापर केला आणि मळून घेतलं तरी चालेल. ते अनारशांसाठी लागणारे गोळे तयार करून ठेवलेले आहेत, त्याच्यामुळे पटापट एकदा करायला लागलं की ते होऊन जातात. आणि दुसऱ्या साईडला तेल देखील गरम करायला ठेवलेले आहे. आता यासाठी जी कढई वापरलेली आहे ना मी, शक्यतो त्या टाईपची कढई अनारसे तळण्यासाठी असावी. इकडे ताटावर खसखस अशी पसरवून ठेवली होती. तेलाचा हात घेतलेला आहे आणि त्याच्यावर गोळा थोडा असा मळून घ्यायचा आहे आणि असा हा तळहातावरच असा थापून घ्यायचा आहे. त्यानंतर हातावरून काढायचं आहे आणि खसखस ज्या ताटावर पसरवलेली आहे त्या खसखसवर टाकायचं आहे. आता हे आपल्याला अजून हे थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे. तर दोन्ही बोटांना थोडंसं तेल लावायचं आहे आणि असं फिरवून घ्यायचं आहे. तेल लावल्यामुळे काय होतं, बोटं अजिबात पिठाला चिटकत नाही, व्यवस्थित अशी ते ताटावर फिरलं जातं. खसखस देखील दुसऱ्या साईडने व्यवस्थित अशी चिकटली जाते, कारण जेव्हा हे फिरतं तेव्हा थोडासा वरती दाब देखील येतो आणि खसखस आतपर्यंत चिकटली जाते. आणि जेव्हा तळतो आपण तर खसखस जी आहे ना बिलकुल निघत नाही. इथे पाहू शकता किती छान अशी खसखस सगळीकडे लागलेली आहे. आता आपण हे कढईमध्ये सोडूया. तर कढई पाहू शकता कशा पद्धतीची आहे, खूप खोलगट देखील नाही आहे आणि व्यवस्थित आहे. लोखंडाची कढई शक्यतो घ्यायची आहे. कलर देखील छान येतो आणि व्यवस्थित तळले जातात. आता इथे टाकल्याच्या नंतर 1 ते 2 सेकंदानंतर हळूहळू साईडने असं तेलाशी ह्याच्यावर हे शिंपडत राहायचं किंवा आंघोळ घालायची आहे मधल्या साईडला. त्यामुळे काय होतं, आतपर्यंत अनारसं जे आहे ना व्यवस्थित तळलं जातं. बऱ्याचदा काय होतं, खूप जाडही होतात आणि किंवा खूप पातळ झाले तर कडक होतात. त्याच्यामुळे मिडियम आकाराचे असावेत आणि खाताना हे आतमध्ये मग पिठूळ देखील लागत नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित असं हे तेल शिंपडत राहायचं आहे. कलर चेंज व्हायला लागला आणि थोडासा कलर चेंज झाला की मग हे असं साईडला करून ठेवायचं आहे. त्याच्यामुळे अनारशामधलं जे काही एक्स्ट्राचं तेल आहे ना ते निथळून पुन्हा कढईतच येईल आणि तेल निथळेपर्यंत ते अजून व्यवस्थित असं तळलं जातं. कारण लोखंडाची कढई जी जाड आहे, गरम जास्त असते, त्याच्यामुळे ते व्यवस्थित असं तळलं देखील जातं. तोपर्यंत इकडे दुसरं अनारसं जे आहे ना ते थापून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे आणि पहिलं वालं जे आहे ते काढून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता तळलेल्या अनारशाचा कलर किती मस्त असा आलेला आहे. आणि दुसरी महत्त्वाची खसखस जी लावलेली आहे ना ती कुठेही तेलामध्ये निघालेली नाही. एकदम मस्त असं हे अनारसे झालेले, कुठेही त्याला बबल्स वगैरे असं काही आलेलं नाही. बऱ्याचदा काय होतं, अनारसे असे मध्येच फुटले जातात. त्याचं मुख्य कारण हे असतं की गूळ जो आहे ना तो व्यवस्थित मिक्स झालेला नसतो. एखादा गुळाचा छोटा जरी दाणा असा राहिला तरी ते मग असे त्या ठिकाणी असे फुटले जातात. तर म्हणून गूळ मिक्स करणं खूप महत्त्वाचं आहे. कढईतच असे साईडला करून ठेवले म्हणजे बरंचसं तेल कढईतच निथळलं जातं. त्यानंतर काढून असं एखाद्या जाळीमध्ये ठेवायचं आहे. त्याच्यामुळे जर काय एक्स्ट्राचं असेल तर ते निघेल, व्यवस्थित थंड होतील. किंवा तिसरं म्हणजे टिश्यू पेपर वापरू शकता किंवा त्याहीपेक्षा घरातलंच साहित्य वापरू शकता. ते म्हणजे आपण जे खाण्याचे कांदा पोहे करतो ना ते पोहे. ते पोहे आधी चाळून घ्यायचे आहे म्हणजे त्यातली जी काय पावडर आहे ती निघून जाईल. एका ताटामध्ये पसरून ठेवायचे आणि वरून हे तळलेले अनारसे ठेवायचे आहे. जे काही एक्स्ट्राचं तेल त्या अनारशामध्ये साचलेलं असतं पोहेबरोबर ते शोषून घेतात आणि कमीत कमी तेलकट अनारसे होतात. आणि ते पोहेत नंतर आपल्याला कांदा पोह्यासाठी देखील आपण धुवून वापरू शकतो.
आता इथे हे या पद्धतीचे अनारसे सगळे आपले बनून झालेले आहेत. मस्त असे हे खसखस लागलेले, मस्त असा कलर यायला हवा अनारशांना आणि एकदम आतमधून एकदम छान असे झालेले आहेत. फक्त गूळ तांदळाचं प्रमाण व्यवस्थित ठेवायचं आणि मस्त असे अनारसे कोणीही घरी करू शकतो. सांगितलेल्या ज्या काही टिप्स आहेत त्या फॉलो करा, एकदम मस्त असे अनारसे होतील. इथं अनारसे तळल्याच्या नंतर जो काही अनारशांना एक सुगंध असतो तो छान असा सगळीकडे सुटलेला आहे. तर पारंपरिक रेसिपी आहे ही, कुठलंही काही त्याच्यामध्ये वेलची, जायफळ, तूप वगैरे काही ॲड करायची गरज नाही. मस्त असे अनारसे होतात. तर या दिवाळीला या पद्धतीचे अनारसे करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. त्याचबरोबर हाईप देखील करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. त्यामुळे येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी.